मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, बायकांना जेव्हा आपापसात गप्पा मारतात, म्हणजे बायकांना जेव्हा पण आपापसात त्यांच्या मैत्रिणींसोबत त्या गप्पा मारतात, तेव्हा आपापसात गप्पा मारताना ना बायका सेक्सबद्दल किती घाणेरड्या, किती चावट आणि किती अश्लील गप्पा बायका मारतात. तर मित्रांनो, त्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या बायकांना ना आपण म्हणजे लाजाळू, घाबरणाऱ्या असं समजतो आणि ज्या बायकांना आपण ना साध्या भोळ्या असं समजतो, तर त्याच बायकांना जेव्हा त्यांच्यात गप्पा मारतात, म्हणजे बायका जेव्हा ना बायकांच्या ग्रुपमध्ये बसून जेव्हा त्या आपल्या ना मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात, तेव्हा त्या आपापसात ना किती बेशरमपणे, अगदी चावट गोष्टी त्या निर्लज्जपणे बोलतात. तर मित्रांनो, त्या गोष्टी ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला ना त्या गोष्टी सांगेन तेव्हा तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण मित्रांनो त्या गोष्टी ना 100% खऱ्या आहेत मित्रांनो. कारण मित्रांनो, त्या गोष्टी ना माझ्या गर्लफ्रेंडने मला स्वतः सांगितल्या की बायका जेव्हा पण ना आपल्या म्हणजे ग्रुपमध्ये बसतात, तेव्हा बायकांमध्ये ना कोणती चर्चा ही होत असते. तर मित्रांनो, ह्या गोष्टी ना 100% खऱ्या आहेत. म्हणजे मित्रांनो, असं नका समजू की म्हणजे मी तुम्हाला ना काय पण सांगतोय, असं अजिबात नाही आहे मित्रांनो. जे मी तुम्हाला सांगतोय ना ते म्हणजे अगदी 100% एकदम म्हणजे खरं आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी ना तुम्ही ऐका आणि ह्या गोष्टी समजून घ्या. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला मुद्दा आहे, तर तो पहिला मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, आयुष्यामध्ये ना परपुरुषासोबत संबंध बनवलेल्या आठवणी, काय बोललो मी, आयुष्यामध्ये ना परपुरुषासोबत संबंध बनवलेल्या आठवणी. आता बघा मित्रांनो, बायकांना जेव्हा आपसात जेव्हा त्या गप्पा मारतात ना, आणि गप्पा मारताना असं म्हणजे जर सेक्सचा विषय जर त्यांच्यामध्ये आला, तर बायकांना त्यांनी म्हणजे आपल्या नवऱ्याच्या व्यतिरिक्त जर कोणत्या परपुरुषासोबत संबंध त्यांनी बनवलेले असतील, तर त्यांच्या त्या आठवणींना बायका एकमेकींसोबत त्या शेअर करतात. म्हणजे मित्रांनो, एखादी बाई ना असं बोलते की म्हणजे अगं, मी ना लग्नाच्या अगोदर माझा एक ना बॉयफ्रेंड एक होता, तर त्याच्यासोबत ना मी लॉजवर जायची. म्हणजे त्याचा ना माझ्या नवऱ्यापेक्षा पण खूप जास्त मोठा होता. तो मला ना चांगलं म्हणजे ठोकून काढायचा. आज मला ना त्याची आठवण खूप जास्त येते. आणि मित्रांनो, असं सांगताना ना एखादी दुसरी पण बाई म्हणजे आपल्या आयुष्याच्या आठवणी म्हणजे त्या दुसऱ्या बाईला सांगते की अगं, तुला काय सांगू की म्हणजे मी ना म्हणजे जेव्हा मी तरुण होते ना, तेव्हा म्हणजे आमच्या शेजारी म्हणजे एक ना चांगला पोरगा राहायचा, तर म्हणजे मी ना त्या पोरग्यासोबत पण टपाटप केलं होतं. असं म्हणजे मित्रांनो, आता मी तुम्हाला ना एकदम म्हणजे स्पष्टपणे इथे सांगू शकत नाही, कारण मित्रांनो इथे ना असं स्पष्ट बोलायला थोडंसं अलाउड नसतं. तर मित्रांनो, तुम्ही समजून जावा की मित्रांनो, म्हणजे त्या बायकांनी ना जर आपल्या नवऱ्याच्या व्यतिरिक्त असं कोणत्या पण परपुरुषासोबत त्यांनी जर संबंध ठेवलेले असतील, तर म्हणजे त्याच्या आठवणींना बायका एकमेकींसोबत अगदी म्हणजे निर्लज्जपणे एकमेकींसोबत बोलतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, असं बोलताना ना त्या बायकांना कसली लाज लज्जा त्यांना अजिबात वाटत नाही मित्रांनो. उलट म्हणजे त्या बायकांना त्या परपुरुषाची तारीफ पण करतात की म्हणजे त्या परपुरुषाचा ना खूप मोठा होता, माझ्या नवऱ्याचा ना एकदम छोटा आहे, तो परपुरुष ना मला चांगला ठोकून काढायचा, मला त्याची आठवण ना आता लग्न झाल्यावर येते. काश म्हणजे मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं, तर म्हणजे हे ध्यान ना माझ्या नशिबामध्ये पडलं नसतं. असं म्हणजे मित्रांनो, बायकांना आपल्या नवऱ्याची बुराई आणि त्या परपुरुषाची तारीफ पण बायकांना अगदी निर्लज्जपणे एकमेकींसोबत करतात मित्रांनो. तर मित्रांनो, ही ना पहिली गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे, तर तो दुसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, पोझिशनबद्दल एकमेकींसोबत बायकांना अगदी बेशरमपणे चर्चा करतात मित्रांनो. काय बोललो मी, पोझिशनबद्दल बायकांना एकमेकींसोबत अगदी बिंदासपणे चर्चा करतात मित्रांनो. आता मित्रांनो, तुम्हाला ना माहीत असेलच की मित्रांनो, सेक्समध्ये ना खूप प्रकारच्या पोझिशन सेक्समध्ये असतात, जसं की डॉगी, मिशनरी, असं म्हणजे खूप साऱ्या पोझिशन ना सेक्समध्ये असतात.
असतात मित्रांनो. जसं की मित्रांनो पुरुष ना बाईच्या तोंडात देतो, म्हणजे पुरुष ना बाईची चाटतो, असं म्हणजे खूप सारं ना सेक्समध्ये असतं मित्रांनो. तर मित्रांनो त्या पण गोष्टी ना बायका एकमेकींसोबत बोलताना अगदी बेशरमपणे एकमेकींना सांगतात. जसं की फॉर एक्झाम्पल की काय ग तू तुझ्या नवऱ्याचा तोंडात घेतेस का, की काय ग म्हणजे तुझा नवरा तुझी चाटतो का, तुम्ही ना कोणत्या कोणत्या पोझिशनमध्ये संबंध बनवले आहेत, तुला ना ती पोझिशन करायला जमते का, तू कधी पाठीमागून घुसवून घेतलंयस का. असं मित्रांनो म्हणजे आता मी तुम्हाला ना स्पष्टपणे सांगू शकत नाही, पण मित्रांनो एवढं सांगितल्यावर तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो कशा प्रकारच्या गोष्टी बायका एकमेकींसोबत बोलत असतील मित्रांनो. तर मित्रांनो ह्या पण गोष्टी ना बायका एकमेकींसोबत लाज लज्जा सोडून अगदी बेशरमपणे बायका एकमेकींसोबत ना अशा गोष्टी बोलतात मित्रांनो. तर मित्रांनो हा ना दुसरा मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तर तो तिसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो हस्तमैथुनाबद्दल एकमेकींसोबत ना चर्चा करतात. काय बोललो मी, हस्तमैथुनाबद्दल बायका ना एकमेकींसोबत चर्चा करतात. आता मित्रांनो हस्तमैथुनाचा अर्थ ना तुम्हाला तर माहीत असेल की मित्रांनो म्हणजे जसं आपण ना आपलं हत्यार आपण आपल्या हाताने हलवतो आणि आपण आपलं पाणी बाहेर काढतो, तर मित्रांनो तसं ना बायका पण आपल्या म्हणजे त्या चिमणीमध्ये ना बोटं घालून म्हणजे ते बायका ना आपलं स्वतःचं पाणी बाहेर काढतात मित्रांनो. तर मित्रांनो हस्तमैथुनाबद्दल पण ना बायका एकमेकींसोबत चर्चा करतात मित्रांनो की म्हणजे काय ग तू म्हणजे हस्तमैथुन करतेस का, आणि जर करतेस तर म्हणजे आठवड्यातून किती वेळा करतेस आणि कसं करतेस, म्हणजे आपल्या बोटाने करतेस की म्हणजे कोणती वस्तू वापरतेस. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल गाजर, केळं, मुळा असं काहीतरी तू वापरतेस का. असं म्हणजे मित्रांनो बायकांना हस्तमैथुनाबद्दल पण एकमेकींसोबत अगदी बिंदास निर्लज्जपणे लाजलज्जा सोडून बायकांना एकमेकींसोबत चर्चा करतात मित्रांनो. पण आपल्याला वाटतं की बायकांना साध्या भोळ्या असतात, बायकांना लाजाळू असतात, बायका घाबरतात. पण मित्रांनो आपण जसं बायकांना समजतो ना तसं अजिबात बायका नसतात मित्रांनो. बायका फक्त आपल्यासमोर दाखवतात की म्हणजे मला बाई लाज वाटते, मी बाई घाबरते, असं म्हणजे बायकांना जी शरम असते ना ती फक्त आणि फक्त आपल्यासमोर दाखवतात. पण जेव्हा बायकांना आपसात जेव्हा त्या गप्पा मारतात ना तेव्हा म्हणजे त्यांचं खरं रूप तिथे त्या दाखवतात मित्रांनो. आणि बायकांना पुरुषांपेक्षा पण अगदी म्हणजे 10 पटीने चावट आणि घाणेरड्या बायका असतात मित्रांनो. पण मित्रांनो आपल्याला ते ना कधी दिसून येत नाही. तर मित्रांनो ह्या गोष्टी ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.